स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्ससाठी फर्स्ट चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर्समधील प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. प्रथम आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स आणि रॅशनल नंबर्स म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करू. आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय, जे नंबर 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 6 डॅश 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 या नंबर्सला काय म्हणायचं, नॅचरल नंबर्स. आता होल नंबर्स म्हणजे काय, या नॅचरल नंबरमध्ये जर आपण 0 ॲड केला तर त्याला काय म्हणायचं, होल नंबर्स. जे नंबर्स 0 पासून स्टार्ट होतात त्यांना काय म्हणायचं, होल नंबर्स. 0 1 2 3 4 5 डॅश 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 हे काय आहेत, सगळे होल नंबर्स आहेत. आता इंटिजर्स म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणते येणार आहेत पहा. नंबर 0, त्यानंतर पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स, या सगळ्याच्या सेटला काय म्हणायचं, इंटिजर्स. यामध्ये 0 येईल, पॉझिटिव्ह नंबर्स येतील आणि निगेटिव्ह नंबर्ससुद्धा येणार आहेत. 0 1 2 3 4 डॅश 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 डॅश. त्याचप्रमाणे -1 -2 -3 -4 -5 डॅश 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 हे सगळे काय असणार आहेत, इंटिजर्स असणार आहेत. म्हणजेच इंटिजर्स म्हणजे काय, द सेट ऑफ 0 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड ऑल निगेटिव्ह नंबर्स. आता रॅशनल नंबर म्हणजे काय, इफ m is any integer and n is any non-zero integer then the number m upon n is called a rational number. आता m upon n च्या फॉर्ममध्ये जे नंबर असणार आहेत त्यांना काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स. याच्यामध्ये m आणि n हे दोन्ही काय असणार आहेत, इंटिजर्स असणार आहेत आणि n ची व्हॅल्यू 0 असता कामा नये, तर त्याला काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स. जर n ची व्हॅल्यू 0 असेल तर तो रॅशनल नंबर असणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, -25/3 हा काय आहे, रॅशनल नंबर आहे. आता हे दोन्ही काय आहेत, इंटिजर्स आहेत. -25 and 3 पॉझिटिव्ह नंबर आहे, हा निगेटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर हे काय आहेत, इंटिजर्स आहेत. 7/-11 हा रॅशनल नंबर आहे. -9 हा रॅशनल नंबर आहे का, आहे. आता या ठिकाणी याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच आपण हा नंबर m/n च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणजेच हा रॅशनल नंबर आहे. आता 0 हा रॅशनल नंबर आहे का, आहे. कारण या ठिकाणी 10 रॅशनल नंबर आहे का, आहे. कारण या ठिकाणी डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 असणार आहे. म्हणजे हा नंबर आपण m/n च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्याचप्रमाणे 23/12 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करू. प्रॅक्टिस सेट 1.1 काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन 1, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. आता फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे पहा, आपल्याला हे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि हे रॅशनल नंबर्स आपल्याला नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचे आहेत. कसे करायचे पहा. प्रथम काय करायचं आहे, आपल्याला एक नंबर लाईन काढून घ्यायची आहे. फर्स्ट स्टेप काय येईल आपली, एक नंबर लाईन काढून घ्यायची आहे आपल्याला. एक नंबर लाईन काढून घेऊ आपण. अशा पद्धतीने आपल्याला नंबर लाईन काढून घ्यायची आहे. आता सेंटरला काय येईल, 0, त्यानंतर राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स येतील, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स येतील. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी युनिट डिस्टन्स घ्यायचा आहे. जर आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 2 पॉईंट्समधील डिस्टन्स हे 1 सेंटीमीटर घ्यायचं आहे. जर आपण 2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. आता काय करायचं, जो हा आपल्याला रॅशनल नंबर दिलेला आहे, डिनॉमिनेटरला कोणता नंबर आहे, 2. मग काय करायचं, आपण जे आपलं युनिट डिस्टन्स आहे त्याचे आपल्याला 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. या ठिकाणी डिनॉमिनेटर 2 आहे, या ठिकाणी डिनॉमिनेटर 2 आहे. म्हणजेच आपल्याला जे युनिट डिस्टन्स आपण घेणार आहोत त्याचे 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मग आपण काय करू, सगळीकडे 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. 1 सेंटीमीटर हे युनिट डिस्टन्स घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 सगळीकडे आपण काय घेतलेलं आहे, 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे. आता या साईडला सुद्धा आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8. आता या साईडला निगेटिव्ह नंबर्स येतील. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. आता आपल्याला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर काय आहे, 2. मग आपल्याला या प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. जस्ट पहा, या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, याचे 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. 1 2 म्हणजेच या प्रत्येक 2 पॉईंट्सच्या मध्ये आपल्याला 1 पॉईंट द्यायचा आहे सेंटरला. या ठिकाणी या दोन्हीच्या मध्ये 1 पॉईंट, या दोन्हीच्या मध्ये 1 पॉईंट, या दोन्हीच्या मध्ये 1 पॉईंट, म्हणजेच याचे 2 इक्वल पार्ट्स होतील. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक युनिट डिस्टन्सचे काय करायचे आहेत, 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आता 0 नंतर या ठिकाणी काय येणार आहे पहा, मग 1/2 हा काय असणार आहे, 1/2. 2 इक्वल पार्ट्स केलेले आहेत आपण. मग या ठिकाणी नंबर कोणता येईल, 1/2. या ठिकाणी नंबर कोणता येईल पहा, 2/2.
या ठिकाणी काय येईल 2/2. 2/2 म्हणजेच काय 2 1 2 2 1 2 1 येणार आहे. त्यानंतर हा या पॉईंटला कुठला नंबर असणार आहे पहा 1 2 3 हा असणार आहे 3/2. त्यानंतर हा असणार आहे 4/2. 4/2 म्हणजेच 2 1 2 2 2 4 म्हणजेच हा 2 असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला नंबर काउंट करायचे आहेत 1/2 1/2 2/2 3/2 4/2 5/2 6/2 7/2 अशा पद्धतीने आपल्याला नंबर्स काउंट करायचे आहेत. आता आपल्याला फर्स्ट नंबर काय दाखवायचा आहे पहा 3/2. हा पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजेच राईट साईडला नंबर असणार आहे. 0च्या राईट साईडला नंबर असणार आहे. मग 3/2 याच्या पुढे आपण काउंट करू. हा असणार आहे 1/2 हा असणार आहे 2/2 हा असणार आहे 3/2. या ठिकाणी 3/2 येणार आहे. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे 5/2. पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे 0च्या राईट साईडला असणार आहे. या ठिकाणी 1/2 2/2 3/2 4/2 या ठिकाणी येईल 5/2. हा काय असणार आहे 5/2. आता -3/2 हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे 0च्या लेफ्ट साईडला असणार आहे. आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे या ठिकाणी काय असणार आहे -1/2. या ठिकाणी काय येईल -1/2. या ठिकाणी काय येईल -2/2 म्हणजेच -1. या ठिकाणी काय येईल -3/2. अशा प्रकारे आपल्याला नंबर लाईन्सवरती नंबर दाखवायचे. या ठिकाणी +3/2 आहे. हा 0 पासून किती डिस्टन्सवरती आहे पहा 1 2 3. आफ्टर 3 पॉईंट हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग या 0 पासून लेफ्ट साईडला आफ्टर 3 पॉईंट आपल्याला काय करायचं आहे -3/2 दाखवायचा आहे. +3/2 आणि -3/2 0 पासून इक्वल डिस्टन्सवरती असणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला नंबर लाईनवरती नंबर्स दाखवायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. आता सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला 7/5 -2/5 -4/5. या ठिकाणी डिनॉमिनेटरला काय आहे 5 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे जे आपण 1 युनिट डिस्टन्स घेणार आहोत त्याचे आपल्याला 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. प्रथम आपण काय करू नंबर लाईन काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला नंबर लाईन काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण नंबर लाईन काढून घेऊ. आपण सेंटरला 0 घेऊ. आता आपल्याला 1 युनिट डिस्टन्सचे 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मग आपण काय करू 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता या ठिकाणी काय येईल 1. या साईडला पण आपण 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. या ठिकाणी काय येईल 1. आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण 1 युनिट डिस्टन्स घेतलेलं आहे 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे याचे आपल्याला 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आपण याचे 5 इक्वल पार्ट्स करू. 1 सेंटीमीटरचे 5 इक्वल पार्ट्स करू. डिस्टन्स किती घेतलं तरी चालेल. 5 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल, 2 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल, 3 सेंटीमीटर घेतले तरी चालेल. पण आपण डिस्टन्स जे घेतोय ते सगळीकडे काय घ्यायचं आहे इक्वल घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण याचे 5 इक्वल पार्ट्स करू. 1 2 3 4 5. पुढे घेऊ आपण 6 7 8. आता या साईडला आपण या युनिट डिस्टन्सचे 5 इक्वल पार्ट्स करू. 1 2 3 4 5. या बाजूला पण आपण 1 सेंटीमीटरवरती मार्क करून घेऊ. 1 2 3. आता या ठिकाणी काय पहा 5 इक्वल पार्ट्स केलेले आहेत आपण. म्हणजे या ठिकाणी काय पहा 1/5. या ठिकाणी काय येईल 2/5. या ठिकाणी काय येईल 3/5. या ठिकाणी काय येईल 4/5. या ठिकाणी काय येईल 5/5. 5/5 म्हणजेच काय 1. अशा प्रकारे आपल्याला नंबर्स काउंट करायचे आहेत. त्याचप्रमाणे या बाजूला काय येईल पहा -1/5 -2/5 -3/5 -4/5. या ठिकाणी -5/5 म्हणजेच -1. राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स येतील, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स येतील. आता आपल्याला कोणकोणते नंबर्स दाखवायचे आहेत पहा. फर्स्ट नंबर कोणता आहे 7/5. 7/5 कुठे येईल पहा 7/5 पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे 0च्या राईट साईडला येईल. 1/5 2/5 3/5 4/5 5/5. या ठिकाणी 6/5. या ठिकाणी येईल 7/5. 7/5 या ठिकाणी येणार आहे नंबर आपला. त्यानंतर -2/5. आता साईन मायनस आहे म्हणजे 0च्या लेफ्ट साईडला असणार आहे नंबर. 0 नंतर या ठिकाणी -1/5. या ठिकाणी -2/5. या ठिकाणी नंबर येणार आहे आपला -2/5. त्यानंतर -4/5. आता -2/5 नंतर -3/5. त्यानंतर -4/5 म्हणजे नंबर या ठिकाणी येईल -4/5. अशा प्रकारे आपल्याला नंबर लाईन्सवरती नंबर दाखवायचे आहेत. डिनॉमिनेटर चेक करायचा. डिनॉमिनेटर किती आहे तेवढे आपल्याला इक्वल पार्ट्स करायचे आहेत. थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. -5/8 11/8. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरला काय आहे 8 म्हणजे जे आपण युनिट डिस्टन्स घेणार आहोत त्याचे आपल्याला 8 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. प्रथम आपण नंबर लाईन काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला नंबर लाईन काढायची आहे. आता सेंटरला काय येईल 0. आता आपण काय करू 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. प्रत्येक ठिकाणी काय करू 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. ठिकाणी 4 सेंटीमीटर
या ठिकाणी 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. या बाजूला पण 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. सगळीकडे काय करायचं आहे आपल्याला इक्वल डिस्टन्स घ्यायचं आहे. जर 4 सेंटीमीटर घेतलं तर या ठिकाणी पण 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे, या ठिकाणी पण 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पण 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. या ठिकाणी काय पहा 1, या ठिकाणी काय 2. लेफ्ट साईडला या ठिकाणी -1, या ठिकाणी -2. आता याचे आपल्याला किती इक्वल पार्ट्स करायचे आहेत? 8. प्रत्येक युनिट डिस्टन्सचे आपल्याला 8 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये 8 इक्वल पार्ट्स करू. याच्यामध्ये आपण हाफ सेंटीमीटरचे पार्ट्स करू, म्हणजे 8 होतील. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. हाफ सेंटीमीटरचे 8 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. या ठिकाणी आपण हाफ सेंटीमीटरचे पार्ट करू. 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे, मग हाफ सेंटीमीटर घेतल्यावर 8 इक्वल पार्ट्स होतील. 1 2 3 4 5 6 7. म्हणजेच या युनिट डिस्टन्समध्ये आपल्याला काय करावे लागतील? 1 2 3 4 5 6 7. 7 ठिकाणी मार्किंग करावं लागेल. 7 पॉईंट्स घ्यावे लागतील. पहा 1 2 3 4 5 6 7. आपण 7 पॉईंट्स घेतले की काय होणार आहेत? 8 इक्वल पार्ट्स होणार आहेत. या ठिकाणी 4 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. काय पहा 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच 8 इक्वल पार्ट्स करायचे असतील तर या युनिट डिस्टन्सच्या मध्ये आपल्याला काय करायचे आहेत? 7 पॉईंट्स घ्यायचे आहेत. आता आपल्याला कोणता नंबर दाखवायचा आहे? -5/8. 0च्या लेफ्ट साईडला येणार आहे मायनस नंबर. या ठिकाणी काय पहा -1/8, -2/8, -3/8, -4/8. या ठिकाणी काय -5/8. त्यानंतर आपल्याला काय दाखवायचं आहे? 11/8. हा पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे 0च्या राईट साईडला येणार आहे. पहा काउंट करू आपण. या ठिकाणी काय येईल? 8 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8, 8/8, 9/8, 10/8, 11/8. म्हणजे या ठिकाणी पॉईंट येणार आहे 11/8. आता हा 11/8 कसा लिहू शकतो? पहा आपण मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. कसं लिहायचं? पहा 11ला 8ने डिव्हाइड करायचं. 8 1 जार 8. 11 - 8 किती? 3. आता मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं लिहायचं? पहा हा 11/8 आपण कसा लिहू शकतो? डिनॉमिनेटरला 8 आहे तसा लिहायचा. हा जो क्वोशंट आहे तो या ठिकाणी लिहायचा आणि जी रिमाइंडर आहे तो आपल्याला वरती लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण 11/8 मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. आता जर आपण याचं 1 आणि 8चं मल्टिप्लिकेशन करायचं, 1 8 जार 8 आणि हा 3 त्याच्यामध्ये ॲड करायचा. 8 + 3 11. म्हणजेच काय येतं आपल्या आन्सर? 11/8. आता आपण मिक्स्ड फ्रॅक्शन लिहून कशा पद्धतीने दाखवू शकतो? पहा 1 म्हणजे आपण काय घ्यायचा? 1 घ्यायचा आणि 1च्या पुढं 3/8. म्हणजेच 1च्या पुढं 3 नंबरचा पॉईंट घ्यायचा. 1 2 3. हा 1 आणि 1च्या पुढे 3. 1 2 3. या ठिकाणी काय येणार आहे? 11/8. म्हणजेच 1 and 3/8 या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण दाखवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. 13/10, -17/10. प्रथम काय करू आपण? नंबर लाईन काढून घेऊ. अशा पद्धतीने नंबर लाईन काढून घ्यायची आहे. सेंटरला काही 0 येईल, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर येतील, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स येतील. आता प्रथम आपण काय करू? आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे? 10. मग आपल्याला जे युनिट डिस्टन्स आपण घेणार आहोत त्याचे 10 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. मग आपण आता या ठिकाणी 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊ. आता आपण या ठिकाणी 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. युनिट डिस्टन्स किती घ्यायचं आहे? 5 सेंटीमीटर. प्रत्येक ठिकाणी आपल्याला 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. या ठिकाणी 5, ठिकाणी 5 या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी येणार आहे 5. या ठिकाणी काय येईल? 1, या ठिकाणी येईल 2, या ठिकाणी येईल -1, या ठिकाणी येईल -2. आता आपल्याला काय करायचं आहे? या युनिट डिस्टन्सचे 10 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आता आपण काय करू? हाफ सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स करू. आपण 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे, मग आपल्याला हाफ सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स करता येतील याच्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजेच या दोन्ही पॉईंट्सच्या मध्ये आपल्याला किती पॉईंट्स काढायचे आहेत? 9 पॉईंट्स काढायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. या ठिकाणी पण 9 पॉईंट्स काढायचे आहेत या दोन्ही पॉईंट्सच्या मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच काय होणार आहे? 10 इक्वल पार्ट्स होणार आहेत. या ठिकाणी पण आपण हाफ सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स करू. हाफ सेंटीमीटर घेऊ आपण.
1 2 3 4 5 6 7 8. आता आपल्याला 13/10 पॉझिटिव्ह नंबर आहे, 0च्या राईट साईडला येणार आहे. आता या आपण काय करायचं, 0 पासून 13 नंबरचा पॉईंट घ्यायचा आहे. या ठिकाणी काय 1/10 2/10 3/10 4/10 5/10 6/10 7/10 8/10 9/10 10/10 11/10 12/10 13/10 म्हणजे या ठिकाणी पॉईंट येईल 13/10. आता या ठिकाणी काय पहा -17/10 निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे 0च्या लेफ्ट साईडला येणार आहे. काउंट करू आपण. या ठिकाणी काय पहा -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 -13 -14 -15 -16 -17. या ठिकाणी काय -17/10. अशा पद्धतीने आपल्याला नंबर लाईनवरती रॅशनल नंबर्स दाखवायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.